स्वनेरी किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. स्वनेरी किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू. त्यासाठी मी 1.5 पावशेर डिंक घेतलं आहे. 1.5 किलो खोबऱ्याचे काप करून घेतले. तसे अक्रोड घेतले 1 पावशेर, 1.5 पावशेरच काजू घेतले, 1.5 पावशेर बदाम घेतले आणि 1 किलो जवळजवळ गूळ घेतला. मी हा घरातला होता म्हणून तो तसाच ठेवलाय. आणि हे सुंठ पावडर आहे, मगज बी आहे आणि अर्धा किलो मी तयारच याची हे आणलेली आहे खारीकची पूड. यावेळेस खारीक न घेता मी अशी पावडरच घेतली आहे. आणि हे आपलं सनफ्लावरचे बी आहे 100 ग्रॅम साधारण. आणि हे अर्धा पावशेर मी मनुका घेतलाय. 100 ग्रॅम साधारण मी तीळ घेतले. आता आपण असे अक्रोड फोडून घेऊया. तयार पण फोडलेले मिळतात, पण आता या पोरांनी असे आणले त्यामुळे मला आता हे फोडून घ्यायचे. अशा प्रकारे आपण यातले हे सगळं काढून घेणार आहे. हे बघा, सगळे अक्रोड मी असे फोडून घेतले. आपण आधी सगळ्यात पहिले खोबरं भाजून घेणार आहे. खोबरं भाजून झाल्यानंतर बाकीच्या वस्तू या तुपामध्ये तळून घेऊ किंवा तेलामध्ये. चालत असेल तर तुपातच करायचं त्या सगळ्या वस्तू. पण आता आजारामुळे तूप चालत नाही कोणाला, तर त्यांनी तेलात ते केलं तर चालते. अशा प्रकारे खोबरं भाजून घ्यायचं. हे बघा, एकदम असं ब्राऊन झाले चांगलं एकदम. हे असं तूप टाकून घ्यायचं सगळं आधी. खोबरं भाजून घेतल्यानंतर आता हे बाकीचं सगळं तळणार आहे. आधी मी बदाम भाजून तळून घेणार आहे. हे असे झाले. आता हे बघा, काजू भाजून घेते मी, तळून घेते. हे बघा, असे चांगले ब्राऊन करून घ्यायचे आहेत आपल्याला काजू. हे अक्रोड बघा, असे मी काढून घेतले. मग अशी दाखवले होते तुम्हाला. ते जवळजवळ अर्धा किलो होते ते अक्रोड, पण आता हे याचं किती निघलं असेल तेवढं आहे. हे बघा, अशा प्रकारे झालेलं आहे हे अक्रोड पूर्णपणे. काढून घेते मी आता याला. मनुके घ्यायचे असे तळून, चांगले फुलतात हे मनुके.
हे सूर्यफुलाचं बी मी असं जरा तळून घेते. हे मगच बी घेते मी तळून आता थोडं. हे असं मी डिंक बारीक करून घेतलंय थोडा, कारण ते मग होत नाही, चांगलं तळलं जात नाही. हे बघा किती छान फुललेलं आहे. असा फुलला की काढून घ्यायचं आहे. हे बघा एवढ्या सगळ्या तळून झाल्या. हा दीड पावशेर जवळजवळ डिंक आहे. पावडर मी याच्यामध्येच करून घेते या राहिलेल्या तुपामध्ये. जर का कमी वाटलं तूप तर वरून थोडं टाकायचं. छान ही पण भाजून घ्यायची अशी. मला कमी वाटते म्हणून मी थोडं तूप टाकून घेते याच्यामध्ये. हे बघा अशी छान भाजलं गेलेली आहे खारीक पावडर एकदम. आता मी हे काढून घेते ताटामध्ये. तीळ नुसतं भाजूनच घ्यायचं, याच्यात काही तेल वगैरे टाकायचं नाही आपल्याला. थोडेसे लाईटली भाजले तरी चालतात तीळ, फक्त गरम करायचे थोडे. हे बघा असे. आता हे आपण सगळं एकत्र असं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. दाखवते तुम्हाला काढून आता. हे एक वाटी साधारण मी गव्हाचं पीठ आता भाजून घेते चांगल्या तुपामध्ये. जेवढं जास्त तूप टाकाल तुम्ही तेवढं हे पीठ चांगलं होते. ते चांगलं एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत चांगलं एकदम भाजून घ्यायचं आपल्याला. हे बघा असं चांगलं भाजलं गेले हे आता पीठ. काढून घेते मी त्याला सगळं. हे बघा असं गूळ मी बारीक करून घेतलाय पूर्ण. आता तो आपल्याला चांगला वितळून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये थोडं तूप टाकूया.
1 चम्मच तरी तूप टाका याच्यामध्ये आणि अगदी थोडंसं अगदी पाणी टाकायचं आहे, थोडं मेल्ट होण्यापुरतंच फक्त. पाणी नाही टाकलं तरी चालते, पण थोडंसं जर टाकलं तर लाडू वळायला जरा हलके जातात. हे बघा असं आता गूळ मेल्ट होतोय आपला असा. हा होईपर्यंत मी आता हे बाकीचं सगळं वाटून घेते, म्हणजे तेवढाच टाईम आपला वाचतो. मग हे असं जे आपण पहिले मिक्स केलं होतं हे सगळं, हे आता असं टाकून आपण याच्यामध्ये वाटणार आहोत. हे बघा आता आपलं असं अशा प्रकारे आपण वाटून घेतलं आहे. थोडं जाडच ठेवायचं, म्हणजे ते दाताखाली आलं की चांगलं वाटतं. मग आपलं आता गूळ पूर्णपणे विरघळला आहे, असा वितळून गेला आहे. याचा पाक नाही बनवायचा आपल्याला, फक्त एवढा असा मऊ झाला की बंद करायचं आहे. मी आता बंद केला आहे गॅस. पण आता वाटून घेतलेलं आहे हे सगळं असं. याच्यामध्ये आता आपण खोबरं करून घेणार आहे आणि याच्यातच सगळं आपल्याला हे टाकायचं आहे. आता आपण हे पीठ जे काय म्हणतात त्याला, याला तुपामध्ये आपण केलेलं बघा गव्हाचं पीठ, ते पण असं टाकून घेतलेलं सगळं. खारीक पावडर, हे असं आपण आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पूर्णपणे खोबरं टाकून घेते मी याच्यामध्ये आता बारीक करून. हे बघा असं जास्त बारीक नाही करायचं आहे. आता अशा प्रकारे सगळं खोबरं टाकून घेते तर बारीक करून. आपण हे खोबरं आता सगळं आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर बाकीचं डिंक मग वरून टाकायचा. असं आपण आता याच्यामध्ये खोबरं सगळं मिक्स करून घेणार आहे. चांगलं मिक्स झाल्याशिवाय बाकीचं काही टाकू नका तुम्ही. आणि मग नंतर याच्यामध्ये आपण डिंक टाकून घेऊ. 1 चम्मच आपण सुंठ पावडर घेतलेली आहे, हे अशी टाकून घेते मी. आता मी हा डिंक सगळा असा टाकून घेते. मी आधीच बारीक केलेला होता, पण आता थोडासा हाताने जेवढा होईल तेवढा करून घ्यायचा. डिंक मिक्सरला लावायचं नाही, नाहीतर तो खूप जास्त गल्ला होतो. त्यामुळे मी आता हा सगळा डिंक असं टाकून घेते. हे असा डिंक आता सगळा हाताने चुरून घ्यायचा आहे आपल्याला. पूर्णपणे असा मिक्स झाला पाहिजे याच्यामध्ये. जेवढा हाताने बारीक करता येईल तेवढा करा फक्त. अशा प्रकारे आपण आता गुळाचं हे विरघळलेला गूळ जो आहे तो आपण टाकून घेणार आहे. तो एकदम टाकू नका तुम्ही, जेवढा लागेल तसा तसा टाकत जायचा आपल्याला. आता मी 1 किलो साधारण गूळ हा करून घेतलाय ना, जेवढा मला लागेल तेवढा मी टाकते याच्यात. हे बघा मी असं पूर्ण गूळ याच्यामध्ये मिक्स करून घेतलाय. साधारण मला तेवढाच लागलाय सगळा मी घेतलेला. हे असं मिश्रण झालं पाहिजे, म्हणजे लाडू वळवण्यासारखं. तेव्हाच तुम्ही लाडू वळवू शकता. आता मी हे लाडू करून घेते. पाहिजे त्या आकाराचे आपल्याला आता लाडू वळवून घ्यायचे आहेत, तुम्हाला पाहिजे तसे. लहान मोठे जसे आवडतील तसे. हे बघा अशा प्रकारे लाडू अगदी नरम होतो हा, आणि वळून घ्यायला पण त्रास होत नाही. बघू शकता किती लवकर लाडू तयार होतो या. हे बघा अशा प्रकारे लाडू मी वळून घेतलेले.